नमस्कार, मी आकाश तिरमल एक असा पॉडकास्ट सिरीज घेऊन तुमच्या समोर येतो आहे, ज्यात आपण गणेश उत्सवाचे काही अनसंग हिरोजबद्दल डिस्कस करणार. लोकमान्य टिळकांनी 132 वर्षांपूर्वी उत्सव परंपरा जी चालू ठेवली होती ते 2024ला बंद पडली असती. त्याचं कारण एक कोर्टाचा निर्णय आणि त्यामुळे काही माघी गणेशोत्सवाची मूर्ती विसर्जन करायचे थांबले होते. अशा परिस्थितीत माझी नजर एका व्यक्तीकडे फिरली. जेव्हा विघ्नहर्त्यावर स्वतः विघ्न आले, त्या व्यक्तीने आपले पाय घट्ट रोवून सगळ्या व्यवस्था कोर्टचा फॉलो पाठपुरावा करून त्यांनी ह्या अवघड परिस्थितींमधनं एक सुंदर मार्गदर्शन दिलं, म्हणजे गणेश उत्सवाचं एकंदरीत अडकलेली गाठी सोडवून दिली. असा एक गणेश भक्त आणि आपल्या लोकांचा एका हाकेवर उभा राहणारा माणूस जो इतकं वेळ पडद्यामागे होता, ते आज पडद्यासमोर येत आहेत आणि ते म्हणजे पराग विठ्ठल चव्हाण. नमस्कार, जय महाराष्ट्र. सो परागदा, काही प्रश्न आहेत माझे जे तुम्हाला विचारायचे आहेत. ओके, पहिल्यांदा जेव्हा मी तुम्हाला भेटलो, एक असं अवघड कठीण परिस्थितींमध्ये भेटलो, जेव्हा ह्या गणेश उत्सवाचं एकंदरीत पूर्ण अडकलेली गाठी होती, ते सोडवणं मार्गदर्शक एक हवा होता आणि तसंच हे सोडवणं इतर पक्षाच्या हातात होतं. त्या परिस्थितीत मी तुम्हाला भेटलो. मग तेव्हा तुम्ही कुठल्या पद्धतीने ते आम्हाला सहकार्य केले, थोडं लोकांना सांगा ना. आकाशजी, तुम्ही मला भेटलात तेव्हा हा विषय पक्ष, राजकारण आणि याच्या पलीकडचा विषय, सार्वजनिक गणेशोत्सवच्या मूर्त्या, गणपतीच्या मूर्त्या, हा खूप महाराष्ट्राच्या भावनेचा विषय. त्याच्यामुळे याच्या पलीकडे जाऊन मी त्याचा विचार केला. मी शिवसेनेचा उभाटाचा पदाधिकारी आहे, पण मला हे कळत होतं की सत्तेत बसलेल्या माणसांशिवाय हा प्रश्न सुटणार नाही आणि त्यांच्या दारी आपल्याला जावं लागणार आणि त्यांच्या दारी गेल्यावरच हा प्रश्न सुटू शकतो. आणि त्याच्यात ज्या कोर्टाच्या बारीक किचकट निर्णय होते, त्याच्यामधले लूपहोल्स वरपर्यंत जाऊन कुठेतरी सांगणं गरजेचं होतं, जेणेकरून लोकांच्या उपजीविकेचं साधन, संस्कृतीचा भाग, एक कल्चर, एक फक्त 11 दिवसाचा गणपती नाही, त्याच्यामागे आर्थिक उलाढाल ही खूप मोठी आहे. त्याच्यावर एक पॅरलल इकॉनॉमी चालते, लोकांचं जग त्याच्यावर अवलंबून आहे. अनेक मराठी मूर्तिकार, मराठी आर्टिस्ट यांचं पोट त्याच्यावर चालतं. आणि प्रश्न मराठीचा नाही आहे, एक हिंदू म्हणून आपण त्याच्याकडे बघूया. एक हिंदू समाजाचं एक प्रतीक आहे. तर त्यासाठी मी कोणाच्याही दारात जायला तयार आहे, मुंबईची संस्कृती टिकवण्यासाठी. आणि खास करून ही परळ लालबागची संस्कृती आहे. गणेशोत्सव म्हणजे परळ लालबाग, गणपतीची पंढरी म्हणजे परळ लालबाग, ही आमची ओळख आहे. आमच्या इथे लहान मुलगा आई बाबा बोलायला शिकल्यानंतर गणपती बाप्पा मोरया हे लहान मुलाच्या तोंडातून सगळ्यात पहिले येतं. एवढी जवळची नाल गणपतीबरोबर आमची जोडली गेलेली आहे. आणि त्यासाठी मी सत्तेतले श्री आशिष शेलार किंवा अजून एकनाथ शिंदे किंवा जे कुठले त्या काळातले मंत्री असतील, त्यांच्या दारापर्यंत मला जावंसं वाटलं. मी गेलो. मी पक्षाचा विचार नाही केला त्यावेळी. आणि ती चळवळ जिवंत राहावी, तो उत्सव जिवंत राहावा, यासाठी मी प्रयत्न केले. बरोबर. आता या आधी पण तुम्ही जेव्हा या पूर्ण संघर्ष होता त्यामध्ये एंटर व्हायचा आधी पण खूप मूर्तिकारांनी, खूप इतर लोकांनी प्रयत्न केले होते, बरोबर. तुम्ही ज्या दृष्टिकोनाने या विषयाकडे बघितलात त्याचा इम्पॅक्ट वेगळाच पडला. आणि त्यातला एक भाग होता मूर्तिकारांचं संमेलन. तो आयडिया, ती संकल्पना येण्याचं मागे कारण आणि त्या संकल्पनेला तुम्ही कसं नेलं, पुढाकार कसं नेला? कसं आहे, माझ्या घरात एक लेगेसी आहे. माझे वडील आमदार होते, आमदार विठ्ठल चव्हाण. त्याच्यामुळे राजकीय आंदोलन, राजकीय मेळावे, संमेलन हे कशा प्रकारे ऑर्गनाईज होतात हे खूप जवळून लहानपणापासून बघितलं आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता असल्यामुळे वंदनीय हिंदू हृदय सम्राट उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्य साहेबांचं मार्गदर्शन, यांचे बाळकडू आम्हाला मिळालेले आहेत. आणि ह्या बाळकडूतून आम्हाला हे लक्षात आलं की हा प्रश्न, हे संमेलन होणार होतं आझाद मैदानाला, मुंबईत आझाद मैदानाला. आणि आझाद मैदानाचं मी कॅन्सल करून परळ लालबागमध्ये करायला का लावलं, कारण का त्याचा इम्पॅक्ट जो आहे, जो परळ लालबागमध्ये मिळणार तो आझाद मैदानात मिळाला नसता. कारण का आझाद मैदानात असंख्य महाराष्ट्रातली आंदोलनं होतात, उपोषणाला बसतात, त्याची कोण दखलही घेत नाही. पण जेव्हा गणपतीच्या विषयाशी निगडीत जर तुम्ही आंदोलन करणार,
तर ते लालबाग परळमध्ये झालं पाहिजे आणि मग ते नरेपाकला करा आणि मग नरेपाकला परळमध्ये करताना त्याची सर्व जबाबदारी ही मी माझ्या अंगावर घेतली आणि त्यासाठी परळ लालबागमधल्या सगळ्या स्थानिक मंडळांनी मला मदत केली. अगदी स्वयंसेवकपासून, पाण्याच्या व्यवस्थापासून, जेवणापासून आणि बरेच प्रशासकीय सेवेने मदत केली. त्यात महापालिकेचे अधिकारी आहेत. अशा अनेक लोकांनी ही मदत केली. अख्खा महाराष्ट्राचा आवाज आणि त्यांचे प्रश्नांचे उत्तर मिळाले आपल्या लालबाग परळमधून. बरोबर. आणि ही ऐतिहासिक जागेवर तुम्ही खूप काही गोष्टी करता, इतर गोष्टी, पण गणेश उत्सवला घेऊन तुमचा एक सॉफ्ट कॉर्नर असा काही आहे की ज्यावर तुम्ही नकारू शकत नाही, की कुठल्याच गोष्टी नकारू शकत नाही. गणपती तुम्हाला मी सांगितलं, परळ लालबागमधली नाळ आहे, आईची जोडलेली नाळ जी म्हणतो आपण, त्या प्रकारे प्रत्येक माणसाच्या मनात ते जोडलं गेलेलं आहे. समजायला लागल्यापासून गणपती बाप्पा कोणी बोललं तर आमच्या इथला लहान मुलगा आपण पहिला मोरया म्हणतो. त्यांच्या गणपतींची नावं घेतो. परळचा राजा असेल, लालबागचा राजा असेल, गणेश गल्लीचा गणपती असेल. आणि ही फक्त मंडळं नाही आहेत, संस्कृतीची देवाणघेवाण होते, एक सामाजिक एकोपा बांधला जातो. त्याच्यातून रक्तदान शिबिर, बरीच शिबिरं, महाराष्ट्रात कुठे पूर आला त्यांना मदत, धान्य, अमुक तमुक ही सर्व मंडळं करत असतात. लोकांना फक्त तो 11 दिवसातला उत्सव दिसतो, पण त्याच्या मागची ही मोठी चळवळ आहे ही लोकांना दिसत नाही आहे. आणि त्याच चळवळीतला एक मी भाग आहे, त्याच जडणघडणातून मी घडलो आहे. जेव्हा हे सगळं चळवळ चालू होतं तेव्हा मी बरंच वेळ तुमच्यासोबत असायचो, आपण खूप भेटायचो आणि त्यातनं मलाही काही गोष्टी शिकायला मिळाल्यात की ऑर्गनायझेशन हे कशी चालवली जाते, इव्हेंट्स कसे ऑर्गनाईज केले जातात. आणि त्यानंतर तुमचा स्वभाव एक रेबेलियस स्वभाव आहे, एक अग्रेसिव्ह नेचर आहे कामाबाबतीत. मग त्या स्वभावाबद्दल ही तुमची वर्क स्टाईल थोडा आम्हाला त्याबद्दल सांगा. कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर 1997 साली मी नगरसेवक म्हणून निवडून आलो लालबाग परळमध्ये. मुंबई महानगरपालिकेचा यंगेस्ट नगरसेवक म्हणून तेव्हा बऱ्याच पेपरमध्ये बातमी आली वयाच्या 21व्या वर्षी. त्याच्या आधी मी बँक ऑफ इंडियात नोकरीला होतो. बँकेची नोकरी सोडून मी नगरसेवकाला उभा राहिलो आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट आणि उद्धव साहेबांनी तेव्हा मला ही संधी दिली की तू इलेक्शनला उभं राहा. आणि त्याच्यातून काय घडलं आहे की माझ्या विभागातल्या समस्या ह्या मला बऱ्यापैकी माहिती होत्या. ग्रासरूटला कनेक्टेड असल्यामुळे आपल्याला ते विषय माहिती आहे. मी स्वतः एका चाळीत राहतो, 180 स्क्वेअर फीटमध्ये राहतो. त्याच्यामुळे परळ लालबागमधल्या लोकांचे विषय काय, तळमळीचे विषय काय ते मला माहिती होतं. त्याच्यातला एक भाग म्हणजे KM हॉस्पिटल. आपल्या इथे कोणालाही वैद्यकीय गरज लागली तर सगळ्यात पहिला धावतो तो KM हॉस्पिटलला धावतो. आणि KM हॉस्पिटलमध्ये काय काय शॉर्टफॉल्स आहेत हे मी निवडणुकीला उभं राहायच्या आधी समजून घेतलेले होते आणि त्याच्या माझ्या काही कमिटमेंट्स निवडणुकीत दिल्या होत्या की ह्या गोष्टी मी निवडून आल्यावर मी पूर्ण करेन. आणि ही आश्वासनं नव्हती. उदाहरणार्थ KMचा मेन हॉस्पिटल आणि हार्टची बिल्डिंग ज्याला CVDC बिल्डिंग म्हणतात, त्याच्यामध्ये कनेक्टिंग ब्रिज नव्हता. तो कनेक्टिंग ब्रिज का गरजेचा होता? पेशंट आणला जायचा कॅज्युअल्टीला आणि त्याला हार्ट डिसीज आहे किंवा अटॅक आला हे समजल्यानंतर त्याला भर रस्त्यात स्ट्रेचरवरनं रोड क्रॉस करून पावसात, उन्हात, थंडीत रोडवरनं पलीकडे घेऊन जायचं आणि मग त्या बिल्डिंगमध्ये चढवायचं. त्याच्यामध्ये अनेक लोकांचे प्राण दगवायचे आणि ही खूप सिरियस बाब होती. तो ब्रिजचा विषय वामनराव माडकांपासून पेंडिंग होता, म्हणजे माझ्या वडिलांचेही आधी जे आमदार होते तेव्हापासून पेंडिंग होता. मी मनाशी ठरवलं की नाही, माझ्या कारकिर्दीत हा ब्रिज झालाच पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले. माझ्या त्या काळीतले सिनियर्स जे आहेत, जे सभागृह नेते होते किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन होते, त्यांनी ही गरज ओळखली आणि टाईम बाउंड, नुसतं काम चालू नाही, त्याला एक स्टिप्युलेटेड टाईम देऊन त्या टाईममध्ये तो ब्रिज पूर्ण झाला पाहिजे ही कमिटमेंट घेतली आणि ती कमिटमेंट पूर्ण करून घेतली. तसंच KMमधलाच एक दुसरा विषय की आधी KMला कॅज्युअल्टीला पेशंट आणला की ECGची मशीन वेगळ्या ठिकाणी होती, ब्लडचे टेस्ट वेगळ्या ठिकाणी व्हायचे, एक्सरे डिपार्टमेंट वेगळ्या ठिकाणी होतं, असं विखुरलेलं होतं. एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस EMS ज्याला म्हणतात, हा कन्सेप्ट मी आणि डॉक्टर शिरहट्टी त्या काळातले KMचे डीन यांनी एकत्र मिळून आणला. त्याच्यासाठी लागणारा निधी हा खाजगी निधीतून उभा केला, CSR फंडिंगमधून. आणि आज जे तुम्ही KMमध्ये बघताय, कॅज्युअल्टीला गेल्यावर सगळ्या गोष्टी एकाच जागेवर मिळतात.
तो एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस हा कन्सेप्ट माझ्या काळात, माझ्या कारकिर्दीत मी करू शकलो, ह्याचा मला अभिमान वाटतो आणि हे सांगायला खूप बरं वाटतं की लोकांसाठी मी काहीतरी देऊ शकलो. दुसरी त्याची एक बाजू आहे वंदे मातरम. आता सभागृहात लोकसभेत वंदे मातरम हा विषय खूप गाजला गेल्या 10 दिवसात. पण 1998 साली प्रत्येक शाळेत वंदे मातरम गीत गायला गेलं पाहिजे आणि ते सक्तीचं असलं पाहिजे, हा प्रस्ताव माझा आहे. आणि महापालिकेच्या आणि मुंबईतल्या सगळ्या शाळांमध्ये वंदे मातरम गायलंच गेलं पाहिजे, हा प्रस्ताव मी तेव्हा मांडलेला होता आणि तेव्हा तो मंजूर करून घेतला होता. हे कशासाठी की मुलांमध्ये आणि लोकांमध्ये देशभक्ती ही ह्या वयात रुजवली पाहिजे, शाळेत असताना. तसंच सत्तेत असतानाही महापालिकेत करप्शनच्या अगेन्स्ट ज्या ज्या गोष्टी चुकीच्या वाटल्या त्याच्याविरुद्ध मी आवाज उठवला. त्याच्यासाठी मला काही लोकांना दुखवावं लागलं, हरकत नाही. पण जनतेचा पैसा आहे, आपण जनतेला उत्तर द्यायला बांधील आहोत आणि ते जर उत्तर आपण नाही दिलं तर आपण निवडून येऊन काही फायदा नसतो. उदाहरणार्थ एक छोटं उदाहरण देतो. अशी बरेच प्रकरणं आहेत ज्याच्यामध्ये मी बोललो आहे, सगळे सांगत गेलो तर वेळ खूप जाईल. जिजामाता पार्कमध्ये म्हणजे ज्यांना आपण भायखळ्याची राणीबाग बनतो त्या जिजामाता पार्कमध्ये एलिफंटसाठी मोठ बांधत होते आणि त्याची कॉस्ट त्यावेळी 2 करोड होती आणि तो आयटम सिविक्स वर्क कमिटीमध्ये मंजुरीसाठी आला. माझ्या व्यतिरिक्त कुठलाच नगरसेवकाने त्याच्यावर ऑब्जेक्शन नाही घेतलं. मी एकमेव नगरसेवक होतो ज्याने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आणि त्याने एकच विचारलं की हत्ती हा प्राणी जो दिवसाला 20 ते 21 किलोमीटर चालतो, तो एका मोठवर राहू शकतो, ह्याच्यामागचं लॉजिक काय? आणि हे बांधण्यासाठी तुम्ही महापालिकेचे 2 करोड रुपये त्या काळात 1998 सालच्या 2 करोड म्हणजे केवढी मोठी अमाऊंट होती. तर 2 करोड रुपये तुम्ही हत्तीला एका चौथऱ्यावर उभं करणार, त्याच्या चारी बाजूनी पाणी सोडणार, हे त्याच्या नॅचरल हॅबिटॅटचा एक भाग आहे का आणि त्यात तो सर्वाईव्ह होणार का, त्याचे साईड इफेक्ट्स काय, त्याच्यावर मी प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि ते कॅन्सल झालं. त्याच्यानंतर माझ्या विभागात बी कॅटेगरीच्या BMCच्या प्रॉपर्टीज होत्या. बी कॅटेगरी म्हणजे काय, ज्या महापालिकेच्या मालकीच्या आहेत, जिथे महापालिकेचे भाडेकरू आहेत, अशा प्रॉपर्टीज खूप आहेत. त्यासाठी स्वतंत्र बजेट प्रोव्हिजन ह्याची आखणी केली. रोडसाठी वेगळी बजेट प्रोव्हिजन्स केली. साधारणतः त्या काळात 2.5 ते 3 कोटीच्या बजेट प्रोव्हिजन्स मी त्या काळात आणू शकलो आणि ती कामं पूर्ण करू शकलो आणि लोकांना न्याय देऊ शकलो. त्याच्यानंतर टाटा हॉस्पिटल स्थानीय लोकाधिकार समिती याचा मी अध्यक्ष होतो. मी अध्यक्ष व्हायच्या आधी तिथे मराठी लोकांना नोकऱ्याच मिळत नव्हत्या. नर्सिंगची ॲड निघाली, क्लार्कची ॲड निघाली, पिऊनची ॲड निघाली, शिपाईची ॲड निघाली, सगळ्या इंग्लिश पेपरला ॲड द्यायच्या. स्थानीय लोकाधिकार समितीचा तिकडचा अध्यक्ष झाल्यानंतर सगळ्यात पहिलं कंपल्सरी मराठी पेपरमध्ये ॲड द्यायच्या. मराठी मुलांना राखीव जागा ठेवा किंवा राखीव नोकऱ्या द्या, ही मॅनेजमेंटच्या मानगुटीवर बसून वधवून घेऊन त्यांच्याकडनं ती कामं करून घेतली. ही एक माझी मोठी अचिव्हमेंट वाटतं, कारण का आजच्या काळात सरकारी नोकरी मिळणं हे खूप कठीण आहे. आणि सरकारी नोकऱ्या जर माझ्या विभागात टाटा रुग्णालय असून तिथे जर बिहार, उत्तर प्रदेश किंवा मुंबईच्या बाहेरची लोकं हे नोकऱ्या करत असतील तर माझा स्थानिक परळ लालबागमधल्या मुलाला नोकरी का लागू नये? तोही क्वालिफाईड आहे, तोही वेल क्वालिफाईड आहे, वेल डिसिप्लिन्ड आहे, तो वेल कल्चर्ड आहे, तर त्याला संधीच देत नाही ना कोण. या ॲड जर इंग्लिश माध्यमांच्या मधूनच प्रसिद्ध झाल्या तर मराठी लोकांना कळणारच नाही. आणि त्यामुळेच ते एक वेगळं आंदोलन उभं केलं. साधारणतः 2.5 ते 3 वर्ष तो संघर्षाचा काळ राहिला आणि तिथे आम्ही स्थानीय लोकाधिकार समिती स्थापन करून भारतीय कामगार सेना स्थापन केली. आज तिथे मराठी मुलांना नोकऱ्या मिळत आहेत आणि त्यामुळे ते सगळं शक्य झालेलं आहे. हे सगळं तुम्ही तुमच्या कार्यकाळात हे पार पाडलं. हो. सो असंच एक प्रसंग मला आठवतं आहे की आम्ही जेव्हा गणपतीसाठी करायचा प्रयत्न करत होतो, गणपती घडवायचा प्रयत्न करत होतो, POP मूर्ती बनवताना आम्हाला क्रिमिनलसारखा बघत होता. कारण त्याचे काही क्लॉस, त्याचे काही GRs, असंच काही आपल्या लोकल विभागात पण लोकांवर काही क्लॉस आलेले होते. ते जरा एक्सप्लेन करू शकता का तुम्ही? 1998 ते 99च्या मध्ये, मला एक्झॅक्ट डेट नाही आठवत आहे, एक्झॅक्ट मंथ नाही आठवत आहे, पण 98च्या 99च्या मध्ये हॉकिंग नॉन हॉकिंग पॉलिसी ठरली. फेरीवाल्यांनी कुठे बसायचं, काय बसायचं, कसं बसायचं. आणि जे आरोग्य समितीचे जे अध्यक्ष होते त्या लोकांनी ठरवलं की हॉस्पिटलच्या पेरिफरीमध्ये 1 किलोमीटरमध्ये फेरीवाले बसवायचेच नाही. आणि सगळ्या नगरसेवकांनी त्यांना होकार दिला. मी एकट्याने विरोध केला त्याला.
आणि ते विरोधाचं कारणही तुम्हाला सांगतो की लोकांना चालायला फुटपाथ मिळाली पाहिजे हे मला मान्य आहे, लोकांना चांगल्या ॲम्युनिटीज मिळाल्या पाहिजे हेही मला मान्य आहे. परंतु KM हॉस्पिटलमध्ये किंवा वाडियामध्ये किंवा टाटामध्ये जो सर्वसामान्य माणूस उपचारासाठी येतो त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. आणि जर आर्थिक परिस्थिती चांगली नसते तर त्याला एक कटिंग चहा ही जर हॉटेलमध्ये घेतली तर ती 30 रुपयाला मिळते, ती जर बाहेर फेरीवाल्याकडे घेतली तर 5 किंवा 7 रुपयाला मिळते. तर प्रत्येकाची ही ऐपत नाही आहे की 30 रुपयावाली चहा आपल्या पेशंट्सला, नातेवाईकांना, त्यांना खायला घ्यायचे. त्यांना जेवण परवडत नाही बाहेरच्या हॉटेलातलं. तर मी ऑब्जेक्शन घेतलं की ही इकोसिस्टीम आहे KMच्या आजूबाजूला. गरीब लोक येतात, त्यांना जेवायला जागा लागते, जेवायच्या सोयी लागतात, चहा लागतो, नाश्ता लागतो. तर हे हॉकर्स तुम्ही तिकडनं हटवू नका. सरकारने एक तर पर्यायी व्यवस्था करा त्यांची, त्याच किमतीत त्याच रेटमध्ये नातेवाईकांना, पेशंटला जेवण आत मिळालं पाहिजे, चहा कॉफी मिळाली पाहिजे. किंवा जे हॉकर्स आहेत त्यांना एक लिगलाईज करा, जसं गोवा सरकार करते. सगळ्या हॉकर्सला एक लिगलाईज कार्ट आहे, त्या कार्टचा एक शेप आहे, एक डिझाईन आहे, त्याची एक हायजीनची यादी आहे, तुम्ही काय करायचं आणि काय नाही. त्यांना ऑथराईज करा, त्यांना एक लेबलिंग द्या, एक कॅटेगरी द्या, टायमिंग द्या, त्याप्रमाणे त्यांना करा. हॉकिंग इज अ सोशल प्रॉब्लेम, इट्स नॉट अ क्रिमिनल प्रॉब्लेम. हा सामाजिक न्यायाचा विषय. हॉकर्स माझ्या विभागात कधी आले, जेव्हा ह्या मिल बंद पडल्या तेव्हा मराठी माणसांना दुसरं काही करण्यासारखं नव्हतं. रस्त्यावर आत्मसन्मानाने जगले, अभिमानाने जगले, रस्त्यावर उतरून वडापाव विकले, चहा विकला, पण स्वतःचं घर चालवलं, पण कोणासमोर हात नाही पसरले. असा माझा लालबाग परळचा मराठी माणूस आहे. आता लालबाग परळ म्हटल्यावर मला एक किस्सा आठवला. मग एक पिक्चर आली होती मध्ये, एक मूवी आली होती, त्यामध्ये लालबाग परळबद्दल त्यांनी खूप काय दाखवलं. ते कितपत योग्य आहे आणि कितपत काय तुमचं मत काय त्या मूवीवर? ह्याविषयी बोलायचं तर तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. महेश मांजरेकर या दिग्दर्शकाला ही शिवीच योग्य आहे. भडवा एक नंबरचा. आणि परळ लालबागमधली 150-200 मुलं, ज्या दिवशी त्यांनी हा पिक्चर रिलीज केला, आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये घुसून मारणार होतो. आणि घुसून अशा प्रकारे मारणार होतो की आयुष्यात तो परत 2 पायावर चालला नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे, त्याने हा पिक्चर ज्या नाटकावर अधांतरित केला, अधांतर, तेही मी पाहिलं आहे. आणि लालबाग परळमधल्या स्त्रिया, बायका, महिला, बहिणी ह्यांचं ज्या प्रकारे चारित्र्यहनन त्यांनी केलं ह्या पिक्चरमध्ये, ते आम्हाला चीड आली. त्याच्यामध्ये एक दृश्य आहे, दुसरं दृश्य आहे की एक ॲक्टर पडलेला वडापाव खातो, रस्त्यावर कोणीतरी टाकलेला वडापाव खातो. लालबाग परळमधला मराठी माणूस एवढा लाचार, एवढा गरीब किंवा अशा प्रकारे कधीच वागला नाही की पडलेले वडापाव रस्त्यावरचे उचलून खाल्लेत. स्वाभिमानाने जगला आहे, कष्टकरी जगला आहे, वडापावच्या गाड्या लावल्या आहेत, पोळी भाजी केंद्र चालवले आहेत, घरातून खानावळे चालवले आहेत अनेक बायकांनी. पण ज्या प्रकारे लालबाग परळचं बाजारीकरण, आमच्या प्रॉब्लेम्सचा बाजारीकरण, त्याच्या स्पायसेस, ज्या गोष्टी लालबाग परळमध्ये कधी घडल्याच नाही ते दाखवून पिक्चर म्हणून सादर करण्याचा त्या महेश मांजरेकरने प्रयत्न केला. त्या भडव्याला मारलंच पाहिजे होतं असं माझं स्पष्ट मत होतं. पण नंतर मग आमच्या मुलांचं ठरलं की तो पिक्चर असाही चालत नाही, जर त्याला मारून त्या पिक्चरला जास्ती मायलेज मिळेल आणि तो पिक्चर हिट होईल, म्हणून आम्ही ती कृती केली नाही. ऐकायला खूप हार्श वाटतंय, पण तुम्ही ज्या पद्धतीने हे एलॅबोरेट केलं, खूप लोकांना हे माहीत पण नसेल. ज्यांनी पिक्चर बघितलं, लालबाग परळमध्ये नसलेली व्यक्तींनी ज्यांनी हे पिक्चर बघितलं त्यांना ही खरी परिस्थिती माहीत पण नसेल आणि त्यांच्यावर, आपल्या लोकांवर काय बेतत होती ते पण माहीत नसेल. बेबी आज तुमच्याकडून हे गेलं तर खूप चांगली गोष्ट आहे. ती लोकांमध्ये ती अवेअरनेस पण डेव्हलप झाली. ओके, अजून आता यंगेस्ट नगरसेवक असा भारतात एकमेव असेल, 21व्या वयात नगरसेवक झाला. माझ्या माहितीप्रमाणे असेल, कदाचित वेगळं काहीतरी असेल जे मलाही माहिती नाही, पण ॲज पर माय नॉलेज ते बरोबर आहे. आता तुम्ही विभाग प्रमुख आहात, हो, उपविभाग प्रमुख. ओके, यामध्ये काही गोष्टी तुमच्याकडून, कारण तुम्ही ज्या पद्धतीने बोलत होते त्या गोष्टी ऐकून मला खूप काही गोष्टी असं वाटतंय की तुमच्याकडे एम्पथी, इमोशन्स, फॉर द पीपल असे खूप काही क्वालिटीज आहेत. त्या व्यतिरिक्त पराग चव्हाण काय आहे आणि पराग चव्हाण काय करतो त्या व्यतिरिक्त काय करतो तर आमदार विठ्ठल चव्हाण स्मृती प्रतिष्ठान नावाची आमची संस्था आहे आणि ती संस्था गेले 25 वर्ष कार्यरत आहे. वडिलांच्या नावाने ही संस्था स्थापन झाली, माझ्या वडिलांच्या मित्राने केली. आज त्याचा कारभार माझ्याकडे आहे. पण त्याच्यामार्फत आम्ही
अनेक गोष्टी करतो. जसं शिरोडकर शाळेतल्या 10 मुली आम्ही दत्तक घेतल्यात. शिरोडकर शाळेतल्या प्रिन्सिपलनी आम्हाला सांगितलं आमच्याकडे 10 मुली अशा आहेत ज्यांची फी भरायची कॅपॅसिटी नाही आहे आणि तुम्ही यांची फी भराल का, नाही त्यांची शाळा खंडित होईल. त्या 10 मुलींचा आम्ही शैक्षणिक खर्च पूर्णपणे उचलतो. त्या शिरोडकर शाळेत एक मतिमंद मुलांचा विभाग आहे. त्यांच्या एज्युकेशनल टूर, मतिमंद बोलणं चुकीचं आहे, सॉरी, माफ करा, ते स्पेशल स्कूलची मुलं आहेत. त्याला एज्युकेशनल टूर, वर्षातून एकदा मॅजिक शो, अजून त्यांना काय लागणारे एज्युकेशनल किट्स किंवा अजूनही त्यांच्या कसल्या ॲक्टिव्हिटीज असतील, मेडिकल चेकअप कॅम्प वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठानमार्फत पूर्ण करतो. जव्हारला एक ब्लाइंड स्कूल आहे, जव्हारला. त्या ब्लाइंड स्कूलमध्ये वॉकिंग स्टिक्स, ब्रेल बुक्स, ब्रेल नोटबुक्स, ब्रेल रायटिंग पेन, हे सगळं आम्ही प्रोव्हाइड करतो. प्लस 2-2 महिन्याचं रेशन देतो आम्ही त्यांना. जेव्हा ते सांगतात की त्यांच्याकडे रेशन कमी आहे, संपायला आलं, त्यांच्या मागणीनुसार आम्ही देतो. आणि सगळ्यात मोठी उपलब्धी म्हणजे आम्ही हे गणसंकुल चालू केलं. ज्या मिलच्या आवारात आपण हे बोलतो आहे, जेव्हा मूर्तिकार माझ्याकडे आले की आम्हाला मुंबईत जागा मिळत नाही, गणपती करायला जागा नाही आहे, एक विशिष्ट जागा आहे, त्याच्यावर काही लोकांचीच मोनोपॉली आहे, मग ती लोक बाकीच्यांना जागा करायला देत नाहीत. तर मग अशावेळी इंडिया युनायटेड मिल नंबर 1 इथे जे गणसंकुल उभं राहिलं भारतमाताच्या मागे, हे खासदार अरविंद सावंत यांच्या प्रयत्नातून उभं राहिलं आणि त्याला साथ दिली भाजपच्या त्या काळाच्या मंत्री श्री स्मृती इराणी. त्यांच्या परवानगीने आणि त्यांच्या सहकार्याने तुमच्यासारखे अनेक मूर्तिकारांना इथे पहिल्यांदा संधी मिळाली मूर्ती घडवायची. आणि याच्यातूनच आमचं समाजोपयोगी वस्तू सगळ्यात सुरुवात झाल्या. एक परेल लालबाग कल्चरल फेस्टिवल आम्ही चालू केलं आहे, किंवा फूड फेस्टिवल म्हणा. आता हे फूड फेस्टिवल आहे, पण हे फक्त फूड नाही. फूड इज पार्ट ऑफ आवर कल्चर. आपलं जेवण, आपलं अन्न, आपण जे जेवण बनवतो ते कल्चर आहे. आणि परळ लालबागमध्ये फक्त मालवणी जत्रा होतात. तर तो साचा मोडून आताची पिढी बदलते आहे, त्यांना वेगळं काहीतरी देता येईल. वेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ, वेगळ्या प्रकारच्या संस्कृती, वेगळ्या प्रकारचे एंटरटेनमेंट सॉंग्स, हे सगळे जर तिकडे आणता येईल आणि त्याच्यातून काय वेगळं निर्माण होईल. आणि जर माझ्या विभागातली लोकल महिला असेल, तिला फूड स्टॉल लावले असेल, ती काहीतरी युनिक बनवते, तर तिला एनकरेज करणं, त्याच्यातून परेल लालबाग फूड फेस्टिवल आपण दरवर्षी ऑर्गनाईज करतो. एवढं सगळं बघता मला खूप काही गोष्टी लक्षात येतात की तुमच्या आयुष्यात खूप संघर्ष होते, आंदोलन, हे पॉलिटिकल लाईफस्टाईल सोडून इतर पराग चव्हाण हार्श कॅरेक्टरपेक्षा अजून काय कोमल बाजू तुमच्याकडे आहे का? म्हणजे तुमचे पॅशन वगैरे असे काय जे लोकांनी बघितलं नसेल, कारण तुमचं पॉलिटिकल करिअर सुरुवात झालं 21व्या वयात. त्याबद्दल थोडं माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगा. वयाच्या 15व्या वर्षी वडील वारले, ॲट द एज ऑफ 15. 16व्या वर्षी आई वारली. 16व्या वर्षी एकटं राहायला लागलो मी माझ्या घरात. एकटं राहण्याचं दुःखाचा बाहुल करण्याच्या ऐवजी माझ्याकडे तो ॲसेट आहे मी समजलो. आणि मग ॲडव्हेंचर स्पोर्ट्सकडे वळलो मी. माउंटेनरिंग, ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंग, वॉटरफॉल रॅपलिंग, नॉर्मल रॅपलिंग. इकडनं लडाख 95ला मी RX 100नी गेलेलो. तेव्हा मी 18 वर्षाचा होतो. आय थिंक आय वॉज द यंगेस्ट पर्सन टू राईड खारडुंगला पास ॲट दॅट टाईम. म्हणजे हायेस्ट मोटरेबल रोड जो 18,380 फुटावर आहे, -14मध्ये RX 100 घेऊन मी तेव्हा पार केला, जेव्हा लडाख कोणाला माहिती नव्हतं. कारगिल वॉरनंतर लडाख हे लोकांना कळायला लागलं. मी त्याच्या 2 वर्ष आधी गेलो. हा झाला ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा भाग. त्याच्या व्यतिरिक्त पुस्तकाच्या वाचनचं प्रचंड आवड आहे. एकटा राहायला लागल्यामुळे पुस्तकं खूप मित्र झाले माझे. अगदी ॲन रँड, युवल नोवल हरारी, मारिओ पुझो, सिडनी शिल्डन, अशी मी तुम्हाला व्हरायटी ऑफ बुक्स सांगू शकतो ज्याची वाचनाची आवड आहे. तसंच मराठी कविता वाचनाची आवड आहे. आणि तेव्हा परिस्थिती अशी होती की पुस्तकं विकत घ्यायला पैसे नव्हते. आई वडील वारले. वडील जरी आमदार असले असते तरी परिस्थिती अशी होती की घरात 1 रुपया खर्चाला नव्हता. लोकांना आजकालचे आमदार दिसतात की फॉर्च्युनर घेऊन फिरतात, पण त्या काळातले माझे बाबा खूप तत्वनिष्ठ होते, आयडियलिस्ट होते आणि शिवसेनेला आणि पक्षाला वाहून घेतलेली लोक होती. जेवायचे वांदे, दिवसाचे नोकरी, नाईट कॉलेजला शिकलो, असं करत माझे सगळे छंद जोपासले. आणि आजही एवढी पुस्तकं वाचल्यामुळे काय होतं, एखादा माणूस जेव्हा समस्या घेऊन आपल्याकडे येतो, त्या माणसाची साईक काय, तो कुठल्या परिस्थितीत घडला आहे,
त्याच्या मागची कारणं काय, तो असा काय आणि त्याला येणारे प्रॉब्लेम्स काय हे सॉल्व करायला सगळं खूप उपयोगी पडतं. हा अनुभव उपयोगी पडतो, ही पुस्तकं उपयोगी पडतात. आणि बरेचसे पत्रकार आणि संपादक मित्र असल्यामुळे एक वर्ल्ड वाईड व्ह्यू मिळतो जो मला कदाचित मिळाला नसता जर मी एकटा राहिलो नसतो तर. कारण का माझा उरलेला वेळ मी सगळ्या ह्यांच्यात घालवायचो. पत्रकार माझे मित्र होते, वेब जर्नलिझम केलेलं आहे मी, मुंबई मराठी पत्रकार संघातून वेब जर्नलिझम केलेलं आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट मॅनेजमेंट केलेलं आहे. पण एक पर्स्पेक्टिव्ह मिळतो, एक आउट ऑफ द बॉक्स विचार करायला चालना मिळते, एक प्रेरणा मिळते. एवढ्या लोकांना एवढ्या पुस्तक वाचल्यानंतर एक पॉईंट ऑफ व्ह्यू मिळतो जो कदाचित मला मिळाला नसता. कसले भारी आवड आहेत. लाईक हे पॅशन खूप लोकांमध्ये असतात. काही लोक पूर्ण करू शकत नाही आणि काही लोक करतात. पण मला एक असं लोकांसाठी तुमच्याकडे प्रश्न आहे, आपल्या लोकांसाठी, की तुम्ही वाचलेल्या पुस्तकांमधनं एक कोट तरी तुम्ही आपल्या लोकांना सांगा जे इन्स्पिरेशनल असेल किंवा इन्स्पायर करणारा असेल. लोकांना घेऊ द्या त्यांच्या पद्धतीत. ॲन रँड किंवा लेखकाचं नाव मला एक्झॅक्ट आठवत नाही, ॲन रँड असावं बहुतेक. त्यांचं एक सुंदर वाक्य होतं हाऊसिंगवर. लाईट इन न्यूयॉर्क इज डिफरंट, लाईट इन पॅरिस इज डिफरंट, लाईट इन मुंबई इज डिफरंट, क्लायमॅटिक कंडिशन्स आर डिफरंट. वेन यू कन्स्ट्रक्ट हाऊस, जेव्हा तुम्ही एखादी मी थोडं इंग्लिशमध्ये मराठीत सांगतो, जेव्हा तुम्ही एखादं घर बांधाल ते तिथल्या क्लायमॅटिक कंडिशन्समधून गृहीत धरून बांधा की तिकडचा नॅचरल लाईट त्या घरात कसा येणार, सनराईज कसा होणार, सनसेट कसा येणार, सी फेसिंग कुठला फ्रंट आहे किंवा कुठून नॅचरल ब्रीज येतो. जर तुम्ही साऊथ मुंबईतली घरं बघाल, मुंबई माहीमपासून पुढे मोस्टली 80% ऑफ दी घरं ब्रिटिशांच्या काळात बांधलेली आहेत. पण ती अशा प्रकारे बांधली आहेत की सूर्योदय आणि सूर्यास्ताला नेहमी घरात प्रकाश हा येतोच येतो. आणि त्याचबरोबर नॅचरल वाऱ्याचा फ्लो सी फेसिंग असल्यामुळे सीच्या दिशेने एक तर खिडकी किंवा दरवाजा दोघांपैकी एक काहीतरी असतो. त्यात घरात नॅचरल व्हेंटिलेशन कसं मॅक्झिमम राहील अशा प्रकारे जुन्या बिल्डिंग्स बांधल्या गेल्यात. आणि तसंच कन्स्ट्रक्शन आत्ताही झालं पाहिजे असं त्या लेखकाने खूप सुंदर प्रकारे मांडलं आहे. वाव, म्हणजे पूर्ण आर्किटेक्चरचा विषय आहे. हां. आणि आपण आपलंच उदाहरण घेऊया ना. हां. तुमचंच उदाहरण घेऊ. मी पण माझा जन्म झाला आहे आणि माझं बाळपण पूर्ण चालीत गेलं आहे. आणि तुम्ही 180 स्क्वेअर फूटचं घरात अजूनही राहतो, बरोबर. मग आता आपल्या आजच्या घडीला आजूबाजूला एवढे मोठे मोठे टावर्स उभारले गेले, ओके. त्या चालीत राहण्याच्या जीवनशैली आणि टावर्सची जीवनशैली आणि यामध्ये होणारा बदल ते तुम्ही कशा पद्धतीने बघता? यामध्ये एक प्रामुख्याने गोष्ट आहे, जर तुम्ही पुस्तकं काही चाळाल जुनी, बॉम्बे सिटीज विथ इन जे शारदा द्विवेदीचं बुक आहे, पुस्तक आहे, आणि अशी तत्सम काही पुस्तकं आहेत जी जुन्या मुंबईवर आधारित आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला ना चाळीत राहण्याला एक टॅग वापरला आहे, वेअरहाऊस पीपल किंवा मॅचबॉक्स लाईफस्टाईल. माचीसच्या काड्याच्या पेटी एवढं आपण आयुष्य जगतो, त्याच्या एवढी छोटी घरं असतात आपली. ते मला खटकतं कुठेतरी. आत्ता जेव्हा माझा विभाग डेव्हलप होतो आहे आणि तो डेव्हलप होत असताना लोक ह्या घाईने डेव्हलप करत आहेत की एकदा जुन्या चाळीतून मला नवीन घरात जाऊ दे, सेल्फ कंटेन घरात जाऊ दे. पण त्याचबरोबर आहे ना, प्लॅनिंगचा अभाव बसतो. आत्ता व्हर्टिकल स्लम्स उभे राहतात. आता चाळ तुटली जाते, झोपडपट्टी तुटली जाते, पण तोच स्लम जो हॉरिझॉन्टल होता तो आता व्हर्टिकल होतो आहे. आणि तो व्हर्टिकल झाल्यामुळे काय होतं आहे, ॲम्युनिटीज काही नाही, व्हेंटिलेशन काही नाही. फक्त नवीन घरात 300-350 स्क्वेअर फीटमध्ये मी जाऊन राहतो आहे, ह्याला काही अर्थ नाही. आत्ताची डेव्हलपमेंट ही सस्टेनेबल टू एन्व्हायरमेंट, सस्टेनेबल टू विंड, सस्टेनेबल टू सनलाईट, सस्टेनेबल टू कम्युनिटी लिव्हिंग. लालबाग परळमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग काय तर कम्युनिटी लिव्हिंग. ती कम्युनिटी लिव्हिंगला सस्टेन करणारी डिझाईन असणं गरजेचं आहे, ज्याने म्हणून या कम्युनिटीज पुढेही जिवंत राहतील. मुंबई सिटीमधली चाळ संस्कृती ह्या फक्त बिल्डिंग आणि विटा नाही आहेत, हे कल्चर आहे. ते कल्चर प्रिझर्व करण्याचं काम टाऊन प्लॅनिंग आणि आर्किटेक्टचं आहे की अशा प्रकारे डिझाईन्स बनवा की हे कम्युनिटी लिव्हिंग पण राहील, इंडिव्हिज्युअल स्पेस पण राहील, व्हेंटिलेशनचे इश्यूज सुटतील, प्रायव्हसीचे इश्यूज सुटतील. त्यांना प्रत्येक रिडेव्हलपमेंटमध्ये छोटंसं मैदान, एक कम्युनिटी सेंटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे.
तर त्या होताना दिसत नाही आहेत. आणि येणारं जनरेशन काय होणार जर हे असंच चालू राहिलं तर फार फार तर काय होणार, इथली लोक रूम विकणार आणि बाहेर जाणार. इथे कोण राहायला बघणार नाही, कारण का प्रत्येकाला वाटतं आपलं घर चांगलं असावं, व्हेंटिलेशन असावं, सगळ्या सोयी असाव्या. पण आता मॅचबॉक्सप्रमाणे घरं बांधली जात आहेत. जर तुम्ही सेलेबल बिल्डिंग बघाल आणि टेनंटची बांधलेली बघाल, या दोघांमध्ये फरक काय आहे? तर टेनंटची बांधलेली बांधून द्यायची म्हणून कशी तरी बांधून द्या. त्याचं व्हेंटिलेशन स्पेस आहे की नाही, लिफ्ट किती ऑप्शनल आहेत, त्याला स्टोरेज लिफ्ट आहे की नाही, हे प्रोव्हिजनच नाही आहे त्याच्यात कुठे. म्हणजे टेनंटच्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला फ्रीजवरती घेऊन जायचं आहे, तुम्ही कसा घेऊन जाल? लिफ्टमध्ये अलाव नाही करत. मग स्टोरेज लिफ्ट कुठे आहे? ती पण माणसं आहेत, त्यांनाही हक्क आहे. त्यांच्याच मूळ जागा तुम्ही पुनर्विकास करून सेलेबलमधले टोलेगंज जे टॉवर बांधताय, मग त्यांना चांगल्या सुविधा का नाही देऊ शकत? तुम्ही एखादी भीक दिल्यासारखं त्यांना का देताय? तो त्यांचा हक्क आहे, त्यांच्या हक्कावर तुम्ही पैसे कमवत आहेत. सो देअर राईट्स कम्स फर्स्ट, नॉट सेलेबल. राईट. आणि हे ॲक्च्युली खूप गंभीर गोष्ट आहे, ज्यावर कोणी लक्ष दिलेलं नाही, एवढं बारीकीने कोणी लक्ष दिलेलं नाही. आणि ही गोष्ट आता आपण डेव्हलपमेंटशी बोलतो आहे, जेव्हा लोक घरं आपली चाल सोडून बिल्डिंगमध्ये वावरतात. पण असंच काहीतरी घडलं होतं जेव्हा ते मिलचं रिडेव्हलपमेंटचा प्लॅन अजून होता, की मिलच्या लोकांना रिडेव्हलपमेंट किंवा म्हाडाचे अजून रिडेव्हलपमेंट प्लॅन्स होते. त्यामध्ये तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन होतं का? राज्य सरकारने उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना एक हाऊसिंग पॉलिसी ठरवली. त्या हाऊसिंग पॉलिसीमध्ये आमचे स्थानिक आमदार श्री अजय चौधरी हे त्या समितीत होते. त्यांच्या आणि माझ्या डिस्कशनमधून एक चांगला मार्ग आला. त्यांनी सुचवला की हाऊसिंग पॉलिसी ही फक्त 4 भिंतीच्या आत नाही ठरवायची, लोकांमध्ये जायचं. म्हणून आम्ही काय केलं, प्रत्येक म्हाडाच्या म्हाडाच्या टेनन्सी असलेल्या बिल्डिंगमध्ये आम्ही गेलो. एक फिरता टेम्पो घेऊन घेतलो, त्याच्यावर LED स्क्रीन होती, माईक होता. लोकांच्या मीटिंग्स घ्यायचो, लोकांचे सजेशन्स घ्यायचो आणि लोकांनी जेवढ्या सजेस्ट केल्या त्या सगळ्या सूचना आम्ही लिहून घेतल्या. जवळपास 150-200 बिल्डिंगच्या खाली मीटिंग घेऊन आम्ही हे केलं. तेवढ्या लोकांच्या सूचना घेतल्या आणि त्या सूचना त्या पॉलिसीमध्ये ड्राफ्ट करून अजय चौधरी साहेबांनी हाऊसमध्ये मांडल्या. आणि आज ती हाऊसिंग पॉलिसी म्हणून त्याला आकार मिळतो आहे. खूप ॲक्च्युली बघितलं गेलं तर खूप मोठी गोष्ट आहे. एवढं बारीकीने कोणी लक्ष देऊन काम करतं असं आपल्याला आज समजतं आहे. आणि तुम्ही नगरसेवक वयाच्या 21व्या वर्षात होत्या आणि आज 2025मध्ये खूप काही गोष्टींचा बदल घडला आहे. आणि तसंच तुमचा माइंडसेट पण तो चेंज ॲडॉप्ट करत गेला असं दिसतं. तर अशी एक गोष्ट मला सांगा की जे तुम्हाला तुमच्या विभागात अशी एक बदल घडलीच पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला? कोणता बदल असावा तो? माझ्या विभागातनं कम्युनिटी लिव्हिंग खूप स्ट्रॉंग आहे. कोणाचंही काही झालं तर अख्खं बिल्डिंग धावत येते, अख्खी चाळ धावत येते, अख्खं मंडळ त्याच्यासाठी रात्री अपरात्री उभं राहतं. ही कम्युनिटी लिव्हिंग आहे ना, हे आपलं USP आहे, आपला स्ट्रॉंग पॉईंट आहे. ह्याला डेव्हलप करून अजून काय करता येईल तर बरीचशी मंडळं UPSC MPSCची तयारी करतात, IPS IAS ऑफिसर्स. त्याच्या व्यतिरिक्त एक मोठा वर्ग आहे जो आपण टॅप करत नाही, नोकऱ्यांचा, बिझनेस सेमिनार्स, स्टॉक एक्सचेंज. ह्या कम्युनिटी लिव्हिंगमधून ह्याचे सेमिनार्स झाले पाहिजे. मंडळांमध्ये कॉम्पिटिशन लागलं पाहिजे की आपल्या मंडळातली 4 मुलं आज स्टॉक ब्रोकर झाली, ह्या मंडळातली 2 माणसं स्टॉक ब्रोकर झाली, ह्याच्यातली 2 माणसांनी MBA केलं, 3 माणसांनी MBA केलं. किंवा ज्या अबाव सिव्हिल सर्व्हिसेसच्या ज्या खालच्या पोस्ट आहेत, क्लास 1, क्लास 2, क्लास 3 ऑफिसर्स, तिथपर्यंत लोकांना प्रशिक्षण देणं आणि ती हेल्दी कॉम्पिटिशनचं एक ब्रीडिंग ग्राउंड करणं. उदाहरणार्थ देतो बिहारमधून सगळे IAS ऑफिसर येतात. त्याचं काय कारण आहे? याचा कोणीतरी विचार करायची गरज आहे की जिथे काहीच होत नाही, जिथे कायदा आणि सुव्यवस्था नाही, जिथे बेसिक ॲम्युनिटीज नाही, तिकडनं एवढे IAS ऑफिसर कसे येत आहेत? त्याचं कारण काय? आणि जर आपल्याकडे कम्युनिटी लिव्हिंग एवढी स्ट्रॉंग असून एकमेकांचं बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे, कल्चर आहे, आपण कास्ट बघत नाही, गणपतीत आपल्या बाजूला कोण नाचत असतो, आपण कोणाचे हात मिळवतो, कोणाच्या हातून प्रसाद घेतो, ह्याचाही आपण कधी विचार करत नाही. तर एवढी एकी असताना पण आपण ह्या कम्युनिटी लिव्हिंगमधून काहीतरी पॉझिटिव्ह घडून आणायची गरज आहे. आणि सगळ्या गणेश उत्सव मंडळ, संस्था, नवरात्र उत्सव मंडळ किंवा विभागातली जे काय साईबाबा, पालखी बिलखी ह्या सगळी मंडळं असतील, जी काय कुठल्या देवांना मानणारी किंवा
धार्मिक आस्थेचे असलेली लोक, त्यांनी एकत्र येऊन त्यांच्या धार्मिक सणांच्या व्यतिरिक्त ह्या अँगलनी बघण्याची गरज आहे. येणारी पुढची पिढी खरंच तुम्हाला धन्यवाद देईल आणि एक वेगळा क्लास आणि कल्चर लालबाग परळमधून म्हणा किंवा गिरणगाव अख्खा, फक्त लालबाग परळ नाही, वरळीपासून शिवडीपर्यंत आणि भायखळ्यापासून माहीमपर्यंत ह्या गिरणगावातून एक वेगळा क्लास तयार होईल. आज टेक्नोसेव्ही किती फील्ड्स आहेत, जसं एडिटिंग आहे, अमुक आहे, तमुक आहे. हे क्लासेस किंवा ह्याच्याशा कनेक्टेड काउन्सिलिंग सेंटर्स, तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कुठले कोर्सेस केले पाहिजे, त्यांचे ॲप्टिट्यूड टेस्ट घेणं की हा मुलगा ह्या फील्डमध्ये एक्सेल करेल, हा मुलगा पुढे जाऊन ह्या फील्डमध्ये करू शकतो, तुझ्यात हे टॅलेंट आहे, हे आयडेंटिफाय करणं, त्याला ग्रूम करणं, हे करण्याची गरज आहे. तुमच्याकडून एवढं सगळं ऐकल्यावर, एवढं विजनरी आणि एवढं प्रॉपर प्री प्लॅन्ड, मॅनेज्ड, ऑर्गनाइज पद्धतीने गोष्टी एक्झिक्यूट करणं, मला नायक पिक्चर आठवतं थोडं आधीमध्ये. खूप मोठी गोष्ट आहे ती. मी सामान्य कार्यकर्ता आहे. हा, पण आम्ही साहजिक आहे, कुठल्या तरी व्हिज्युअलाइज करतो माणूस, साहजिक आहे. तर या गोष्टीला घेऊन तुम्ही लोकांना एक असं शेवटचा मेसेज द्या की जेणेकरून लोकांना ती इन्स्पिरेशन प्रज्वलित होईल. एक पुस्तक आहे जे वाचलं, त्याचं टायटलच आहे ते, टफ टाइम्स नेवर लास्ट बट टफ पीपल डू. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही कधीच कुठल्याच गोष्टीला सखम करू नका, हार मानू नका. परिस्थिती कधीच तुमच्या फेवरेबल नसते, त्याच्यावर रडत राहण्यापेक्षा परिस्थिती फेवरेबल बनवा, हा एकमेव उपाय त्याच्यावर. जसं आपल्याला माहिती आहे की आता म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे इलेक्शन्स अगदी तोंडाजवळ आहेत, तर ॲक्च्युली नगरसेवकचे ड्युटीज काय असतात, काय केलं पाहिजे त्यांनी? खरं नगरसेवकाच्या ड्युटीज हे प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी सुविधा, महापालिकेच्या सुविधा आणि आपल्या बोलीभाषेत बोलायचं तर ते गटर वॉटर मीटर, हे तर सर्वसामान्य अपेक्षितच आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त जो नगरसेवक ह्याच्या व्यतिरिक्त जाऊन डिलिव्हर करतो, बियॉन्ड द बॉक्स, आउट ऑफ द बॉक्स, त्याला खरी मजा आहे की हे तर सगळंच काम करणार, कारण हे तुमचं कामच आहे. पण तुम्ही त्या पोझिशनवर आल्यावर नगरसेवक हा महापालिकेचा विश्वस्त असतो, तो ट्रस्टी आहे. मुंबईतल्या एशियातल्या रिचेस्ट कॉर्पोरेशनचा तो विश्वस्त आहे. त्याच्याकडे डेझिग्नेटेड पॉवर नाही, पण त्या पोझिशनचा वापर करून आपल्या विभागाला तो त्या गटर वॉटर मीटरच्या पलीकडे एक वेगळं विजन देऊ शकतो, वेगळी कामं करू शकतो, वेगळा सोशल आउटरीच करू शकतो. अशा प्रकारचे नगरसेवक असले पाहिजे असं मला वाटतं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. म्हणजे हे इन्स्पिरेशन पूर्ण पॉडकास्टमध्ये आपल्याला बघायलाच भेटतं तुमच्याकडे. ओके, आणि ठीक आहे, मग आपण आपल्या क्लोजिंग राऊंडकडे जाऊया. एक शेवटचं थोडं फन फॅक्टर असेल हे. मी स्पॉन्टेनियसली काही प्रश्न विचारतो, तुमच्या डोक्यात पहिला जो शब्द येतोय ते मला तुम्ही सांगा. ठीक आहे. तुमचं आवडतं पुस्तक? गॉडफादर. ओके. तुमचा आवडता इव्हेंट ऑर्गनाईज करण्याची पद्धत करणारी व्यक्ती? राजसाहेब ठाकरे. अजून विचारतो, का असं? 1995 आणि 99च्या मध्ये मायकल जॅक्सनला त्या काळात मुंबईत आणणं, एवढा मोठा इव्हेंट करणं आणि ज्या प्रकारे तो इव्हेंट एक्झिक्यूट करणं आणि एकंदरीत त्यांचे इव्हेंट्स जे काय मी बघतो ते ज्या प्रकारे एक्झिक्युशन असतं, भले वेगळ्या पक्षातले असेल, यू लर्न अँड देन यू ग्रो. दुसऱ्यांच्या पक्षातूनही बरंच काही शिकण्यासारखं असतं असं मला वाटतं आणि त्या गोष्टी आपण पिक केल्या पाहिजे. ओके, चांगलं आहे. आणि तुमचा आवडता पॉलिटिकल आयकॉन? वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. ओके. तुमची आवडती गाडी? बुलेट. बुलेट. आणि 350cc. ओके. आवडता फूड? साधं व्हेज जेवण, वरण भात, डाळ भात, उसळ, जे काय घरगुती बनेल ते. कारण का मी एकटा राहतो, मी डब्यातलं जेवतो, त्याच्यामुळे एखाद्याच्या घरातून जेव्हा जेवण येतं ना त्याची आपुलकी वेगळी असते. ओके. या प्रश्नाचं उत्तर एक शब्दात द्या. जेव्हा पराग चव्हाण
पॉलिटिकल विषय सोडून इतर व्यवस्थित आपल्या स्पेसमध्ये असतो तेव्हा पराग सावंत काय करतो? पुस्तकं, बुक्स. ओके, नाईस. या सगळ्या गोष्टींमधून परत आपण गणेशोत्सवाचा जर विचार करतो तर सुरुवात हवी तशी मिळाली नाही, पण शेवट अपेक्षित होता त्याहून जास्त मिळाला. तर म्हणजेच गणेशोत्सव हा राज्य उत्सव झाला. बरोबर आहे. त्यात तुमचं एक सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन जे लोकांना माहीत नव्हतं आज कळतं आहे. तुम्हाला कसं वाटतं? करता करविता गणपती आहे, मी निमित्त मात्र आहे. आणि तुम्ही ज्या क्रायसिसमध्ये माझ्याकडे आलात मला तेवढंच कळलं की लिगली हा विषय सुटण्यासारखा आहे, पण त्याच्यातले लूपहोल्स कोण एक्सप्लॉइट करत नाही आहे, त्यातले स्टडी कोण करत नाही. अभ्यास करावा लागतो एखादा विषय सोडवण्यासाठी. फक्त कोर्टाचे आदेश म्हणून बागुलबुवा करतात. आणि संकट अजूनही संपलेलं नाही. समोरची याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात जायची तयारी करत आहेत. अजूनही सर्व मंडळांना, मूर्तिकारांना एकत्रित राहण्याची गरज आहे. अजूनही संघर्ष करायची गरज आहे. नाही तर येणाऱ्या गणपतीत परत हे सावट आपल्या डोक्यावर येऊन बसेल आणि तेव्हा आपण जाग घेऊ. त्यापेक्षा आत्ताच वेळ आहे. संघटित व्हा. आपला उत्सव, आपला बाप्पा एकत्रपणे जोरदार साजरा करण्यासाठी अजूनही संघटित व्हा. गाफील राहू नका. ओके. आणि समजा हा एकंदरीत पूर्ण विषय आपल्याला दिसतोय की विसर्जनसाठी आहे. ते विसर्जन कॉरिडॉर होण्यामागे तुमची काय सहभागी असेल, म्हणजे आम्ही काय अपेक्षित ठेवावं तुमचं, म्हणजे गणपती उत्सव आणि आपल्या लोकांना ही उत्सव जोरशोरात साजरा करता येईल अशी तुमच्याकडनं काय कॉन्ट्रीब्युशन्स आपल्याला अपेक्षित असायला पाहिजे? अपेक्षा तर भरपूर आहे, पण थोडं एलोबरेट करणार तुम्ही. तुमची दृष्टिकोन काय या विषयावर, कसं ते सुटका मिळाला पाहिजे? उंच मूर्त्यांचा ट्रेंड होतो आहे. साधारणतः तुम्हीच स्वतः गणेश गल्लीची मूर्ती बनवता. गेल्या वर्षी अप्रतिम मूर्ती बनवली तुम्ही. थँक्यू. आणि म्हणजे तुमचं पॉडकास्ट आहे म्हणून तुमचं कौतुक करतो अशातला भाग नाही, पण बरीचशी जुनी लोकं म्हणतात की वेलिंगचा चेहरा थोडाफार त्याची झलक दिसली त्या त्या मूर्तीत, असं बोललं जातं तुमच्या मागे. आता तुमच्याशी बोलतानाही अंगावर माझ्या काटा उभं राहतो आहे. असं उंच मूर्त्या करताना मंडळाने एवढंच भान ठेवावं की सगळ्यांच्याच उंच मूर्त्या असणं गरजेचं नाही. शुभकही असू शकतात, चांगल्या प्रकारे असू शकतात. माझा विरोध नाही उंच मूर्तीला, पण मग ती जबाबदारी पण आपली आहे. ती चौपाटीपर्यंत सुखरूप नेणं, त्याचं योग्य विसर्जन करणं, महापालिकेने तिथे ज्या आखलेल्या प्लेट्सवरनं ती खाली उतरवणं, त्याच्यामुळे कुठला ॲक्सिडेंट नाही होणार. आणि भरती आणि ओटी ह्याचा टाईम लक्षात ठेवून ती चौपाटीपर्यंत नेणं. तर ह्या गणपती विसर्जनाच्या ह्या सगळ्या प्रोसेसला एक शुभकता येईल. प्रत्येक मंडळाला एक टाईम स्लॉट द्यावा की तुमची मूर्ती ह्या टायमिंगला इथे पोचली पाहिजे. असं काहीतरी ऑर्गनाईज करण्याची गरज आहे. आणि मला कळतं आहे की मिरवणुका असतात, त्यात किती वेळ नाचायचं, किती वेळ वाजायचं, हे थोडं कंट्रोलच्या बाहेर आहे. पण जर उत्सव आपल्याला अखंडित साजरा करायचा आहे तर काही नियमावली, काही नियम, काही निर्बंध हे सरकारने किंवा दुसऱ्या कोणी आपल्यावर नाही लादले पाहिजे. आपण आपल्याला सेल्फ डिसिप्लिन ज्याला म्हणतात हे थोडं आणण्याची गरज आहे. त्याने शुभकता येईल या उत्सवात. याच नोटवर आपण एकदा गणपती बाप्पा मोरया म्हणून इथे आपण आपलं पॉडकास्ट थांबूया आणि पुढच्या वाटचालीला ऑल द बेस्ट. थँक्यू. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या.